पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप. नमस्कार मंडळी, मनोरंजनाचा फरमान घेऊन तुम्हाला भेटायला सज्ज झालीये तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, विनोदाचा बोनस. विनोदाचे संदेश तुमच्यापर्यंत पोहोचवणाऱ्या सगळ्या राजदूतांचं अर्थात हास्यरथी महारथींचं स्वागत करूया. त्यांना कौतुकाची पावती बहाल करणाऱ्या दर्दी हास्यरसिकांचं देखील स्वागत. बोल्ड, बिंदास्त अँड ब्युटिफुल सई तामणकर, खट्याळ, मिश्किल आणि रुबाबदार प्रसाद ओग. मंडळी, आज आपल्या जत्रेत सहभागी झालेले आहेत श्री मिलिंद अंकोलेकर सर आणि त्यांच्या सोबत आहेत आदिती अंकोलेकर मॅम. मंडळी, मुलांची गँग वर्गणी गोळा करायला आली आहे खरात काकूंच्या दारात. त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा हास्याची पावती फाडण्यासाठी आणि ज्यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या अतरंगी हास्यवीरांना. थांब जरा, गडबड नको बाई. पैसे किती कमी पडतात आपल्याला? आपल्याला कमीच पडतात. मी काय बोलतो, खरात काकूना गांगरूया काय? वो खरात काकू, खरात काकू, वो खरात काकू, खरात काकू. आले रे बाबा, सकाळी सकाळी भंगारवाला मारायला कशाला येतो काय माहिती. आले, थांबा. खरात काकू, अरे काकू, अरे काकू. ये मॅन्डी, भंगारचा बिझनेस कधी सुरू केलास? काकी तुम्ही पण अरे घाले ना डोक्यात. ते घाल नका इकडे, द्या त्याच्यात काय 2-4 पैसे मिळाले तर आम्हाला चायनीज खायला मिळेल. कसे भिकारडे रे तुम्ही, कसे भिकारडे. कशाला आलाय ते पटापट बोला, नाही तर चालते वा. हा बोलतो. अहो आम्ही तुम्हाला प्रेमाने हाक मारत होतो. वो खरात काकू. ही कुठली प्रेमाची हाक? आधी वेगळी हाक मारायची, आता ही कुठली वेगळी हाक? काकू, आम्ही क्रिएटिव्ह आहोत. आम्ही कुणाचं कॉपी करत नाही. जे काय ना ते ओरिजिनल आहे. थोडक्यात लय जबाबदारी घेतलीस रे अंगावर. अँड्या, पुढचे 10 मिनिटं लक्षात ठेवा. बोल पटकन, कशाला आलायस ते? असाच आवाज नंतर पण येईल मग. बोला रे बाबा. काकू काय? लांबून लांबून लांबून. जास्त स्टाईली मारू नको, चाळीचा बोट डोक्यात घालीन. काकू, आम्ही नवरात्रीचे पैसे घ्यायला आलोय. वगैरे वगरणी. अरे आता 8 दिवसापूर्वी दिली ती कसली वर्गणी? तीच नवरात्रीची ना. आता 2 दिवसावर दसरा आहे. दसरा. अहो काकू, त्याचीच वर्गणी. काकू, यावेळेला आपल्याला दसरा मोठा करायचा आपल्या चाळीत, कळलं ना? काय करणार? अताका बिताका लावायच्यात, फुल ड्रोन बिन उडवायचा आपल्याला. त्यासाठी आम्ही आलोय, कळलं काय? आणि ते करायचं ना आपल्याला भाई. दसऱ्याला काय जातात ते जिंगल बेल. बापसानी चालला होता जिंगल बेल. अरे दसऱ्याला रावण जाळतात रे. तुम्ही फ्री आहात काय? तसं नाही तुम्ही खाली ना डोक्यात काहीतरी. अरे तसं नाही, तुमच्या हातात धनुष्यबाण दिला असता. रावणाला जाळायचा तुम्हाला मान दिला असता म्हणून. मला नको तुमचं काय मान. चला रे तुम्ही. एक मिनिट काकू. शिवाली घरी आहे का? तिच्याकडे काय काम आहे ते मी तिला सांगणार, तुम्हाला का सांगू काकू? शिवाली. तसं नाही काकू, शिवाली खूप हुशार आहे ना आमच्या. तिला लय डोकं आहे, त्यामुळे ती आली तर शिवाली. शिवाली घरात नाहीये. कोण आलंय ग मामी? काकू, निकू, तू कधी आलास? काकू नेहमी खरे बोलावे. ती घरी होती ना, कुठं का बोललात? तू अभ्यास करत होतीस ना आतमध्ये, कशाला आलीस बाहेर? शिवली आणि अभ्यास. काय बोलला? मी आता काय बोललो? शिवाली हुशार आहे, तिला डोकं आहे, कळलं ना? हुशार. शिवाली माझी आहे, माझी प्रेरणा आहे. ती अभ्यास करते म्हणून मी अभ्यास करतो. आता मला झोप येते काकू. लाज वाटते सांगताना, लाज वाटते. बघितलं ना, आता निघा. चला निघा. एक मिनिट काकू, एक मिनिट. शिवू, हा निकू, तू कसला अभ्यास करत होतीस? एसटीचा. कंडक्टर बनायचंय तिला? एसटी जात का? शिवू, ते एसटी नाही, मग ते एसपी आहे. तू कॉमर्सला आहेस ना? सेक्रेटरियल प्रॅक्टिस. तुला येतं
रेसिपी हो मला शिकवशील? तुला काय डिफिकल्टी आहे चल सॉल्व्ह करूया खाली ना निघाय कडनं चालते वा तुम्ही लय त्रास देता रे मला बस काय नाही नाही काय नाही काय? चांगलं बोलतो आवाज वाढवतो चप्पल म्हणजे वगैरे द्या ना मग जातो आम्ही वर्गणी मिळणार नाही शिवालेला द्या मग तिला पाठवा ना बोललो ना तिला डोकं आहे तिला मेंदू आहे सगळं ती करणार आम्ही खाली जाऊन की काय करणार का आम्हाला काय देत इथं आहे ते पण वापर ना कधीतरी बाबा वापर ना जा ना करा ना काहीतरी जाऊन खाली इथं कशाला माझा जीव खाताय काकू उभं राहून बोलायचं काकू उभं राहून बोल चिडू नका जास्त काय उभं राहा काकू तुम्ही ना ते रांडा वाडा उष्टी काढे ह्याच्यात अडकलात काकू बरोबर अडकलं बायका बाकीच्या किती पुढे गेल्यात तुम्हाला माहिती आहे काकू हा ना मामी. तुम्हाला काय माहित नाही काकू काय दे ना माया काकू तुम्हाला सांग उभं राहून उभं राहतो तुम्हाला सांगतो यावेळी दसऱ्याला आहे ना मोठमोठे सेलिब्रिटी येणार आहेत सेलिब्रिटी बेटी कोण येणार आहे? आहान पांडे आहान पांडे येणार आहे. आहान पांडे आई सप्पा मला खूप आवडतो तो खूप आवडतो. कोण ग लहान पांडे काकू तुमच्यासाठी एवढी माहिती देतो तो कसं बोलताय काकू तुम्ही मामी मला माहित नाही म्हणून विचार आहान पांडे असं बॉडी बिल्डर आहे मस्त 8 ऍप्स आहेत 8 ऍप्स माझं क्रश आहे त्याच्यावर मला इतकं आवडतो ना त्याला बघितलं ना की नुसतं होतं मला नुसतं ए शिव तुझा क्रश आहे तो माझं क्रश आहे तो मला फोटो काढायचा आहे निकी त्याच्या बरोबर त्याचं कॅन्सल झालं हा येतच नाही तो कॅन्सल झालं ना हाँ पांडे जी कैंसिल हो गया अरे कैंसिल हो गया नहीं आ रहे नहीं मग कोण येणार आहे कौन राजकुमार राव कोण रे अरे राजकुमार राव माहित नाही काकूंना काकू तुम्हाला सिद्धार्थ मल्होत्रा माहितीये का नाही रे यांना काय थांब 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 गडबड नको काय काय नाही, काय हे तुम्हाला विचारतोय तुम्ही पिक्चर नाही बघत पिक्चर बघते पिक्चर बघता कोणते कोणते पिक्चर बघता काकू जुने पिक्चर बघते जुने पिक्चर बघता कुणाची कुणाची बघता अजय देवगण अजय देवगण हो. कोणते कोणते पिक्चर त्याचे ते दिल जले दिलवाले राजू चाचा. चाचा इश्क. फुलहोर काटे तू असं ते 2 बाईकवर 2 पाय ठेवून येतो ना असं वाटतं मागून जाऊन कचकन मिठी मारावी. कशाला त्याचा बॅलन्स चालू ना कशाला गडबड करता आणि त्याचं ते गाणं आहे ना कुठलं कुठलं जिसे देख मेरा दिल धडके मरणाच निकी तुला माहित आहे काय मामांना लाडाने अजय देवगण बोलते ते गाणं नुसतं ऐकत नाही ती मग डान्स पण करते त्याच्यावर मी एकटा डान्स करते त्यांना कशाला सांगते बघितलंय मी तू रूम मध्ये एकटी नाचत असते ती ते माझं एकटीचा डान्स आहे तू कशाला करतेस त्याच्यामध्ये ती बघतेस कशाला तू एसपीचा अभ्यास डान्स मध्ये गांगरावू नका तुम्ही मला चला निघा तुम्ही नाही गांगरावता मला काय नाचलात काकू हा हॅलो पम्या हा बोल हॅलो काकू काय अरे चल ए मँडी अरे नाही हाड ए मँडी मला नाही बोलायचे हॅलो भाई डन आहे ना बघा नंतर बाय फिरू नकोस तू बघ काकू तुमची जबान म्हणजे ना चेचली पाहिजे हो ए, मॅडी. असं नाही तुम्ही काय बोललात अजय देवगण आवडतो आवडतो. आपल्या चाळीत अजय देवगणच घेतोय काय अजय देवगण येतोय काकू झूठ बर्दाश्त नहीं होता मुझे अहो तुमची शपथ अजय देवगणच येतोय ना निकू मला सेल्फी पाहिजे त्याच्या बरोबर 4 पाहिजे यार काय तू नाच मेलीस तू काय पण हे अजय देवगण सांगून सचिन शिगवणला घेऊन येतील त्यांचा काय भरोसा नाही यांच्यासाठी एवढी तडजोड करतो पोरगा असं बोलायला त्याला नाही मामी अगं मी न्यूज वर बघितलाय अजय देवगण बोललाय मी एमएच्या चालीमध्ये येतोय दसऱ्याला अरे नाही पण आपलंच आहे अजय देवगण कशाला येईल आणि काय येईल अरे काय या इकडे बसा तुम्ही सांगतो मी तुला खरंच येतोय खरंच येतोय बाकी मला पाम्या माहिती आहे ना तो गिरमीट माहितीये गिरिमिट पाम्या नाही त्याच्या ओळखी डेंजर आहे तुम्हाला माहित नाही पाम्या फिल्मच्या प्रोडक्शनला कामाला आहे ना ते मागे नाही काय आपल्या चाळीत मराठी पिक्चर आलेला हो त्याच्या ओळखीमुळे झालेला तो पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप